एमसीएचे प्रेसिडेंट अजिंक्यजींचे अभिनंदन करीन आणि गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अनुभव असणाऱ्या सर्व मान्यवर लोकांचं त्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे निवडणुकीच्या कालावधीमध्ये. पुढच्या कालावधीमध्ये त्याची संपूर्ण आज मला वाटते व्हाईस प्रेसिडेंट आणि एपेक्स काउन्सिल असेल, इतर सगळ्यांचे असतील, यांच्यासाठीचं मतदान आहे आणि मला खात्री आहे की या संपूर्ण टीमच्या माध्यमातून एमसीएच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये या क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये विशेषतः खूप चांगल्या पद्धतीनं काम होईल. गेल्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा किंवा त्याच्या आधी सुद्धा काळेजी ज्या वेळेला होते त्यावेळेला सुद्धा अतिशय चांगले निर्णय एमसीएच्या माध्यमातून घेण्यात आले आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा राज्य शासनाच्या म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, दादा असतील आणि विशेषतः आदरणीय पवार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली, आशिषजी शेलार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या पद्धतीचं काम एमसीएचं होईल. नव्याने म्हणजे आज वानखेडे स्टेडियम तर आहेच, पण त्याबरोबर एमसीएच्या अंतर्गत इतर सुद्धा या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे येणाऱ्या जे काही क्षेत्र असेल त्याच्यामध्ये महिला क्रिकेटमध्ये असतील आणि चांगल्यातल्या चांगल्या युवा क्रिकेटर्सना सुद्धा संधी देण्याचं काम एमसीएच्या माध्यमातून होईल. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज सुद्धा जास्त पद्धतीनं त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. मधल्या कालावधीमध्ये सुद्धा एमसीएमध्ये अनेक म्हणजे आदरणीय पवार साहेबांचं असेल यांचं नाव तर स्टँडला देण्यात आलंच, पण त्याचबरोबर ज्यांनी एमसीएमध्ये प्रेसिडेंट म्हणून प्रतिनिधित्व करत असताना दुर्दैवी त्यांचं निधन झालं, त्यांचंही त्या ठिकाणी त्यांनाही डेडिकेटेड एक मला वाटतं बॉक्स किंवा स्टँड त्यांनी मधल्या कालावधीमध्ये केला. आणि क्रिकेटसाठी मग विमेन क्रिकेट असो किंवा जनरल क्रिकेटसाठी एक चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व खेळाडूंना चांगल्या पद्धतीचं संधी देण्याचा हा जो त्यांचा मानस आहे हा तर पुढे चांगल्या पद्धतीनं होईलच, पण गेल्या अनेक वर्षांपासून जे एमसीएच्या माध्यमातले जे प्रश्न काही सोडवायचे अपुरे राहिले होते ते सुद्धा या टीमच्या माध्यमातून म्हणजे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि त्यांची संपूर्ण जे काही त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून केले जाईल अशी आमच्या सगळ्यांची सदिच्छा आहे. ही निवडणूक लढली पाहिजे, पण राजकारणाने घुसखोरी केलेला आहे याच्यामध्ये कितपत वाटतं राजकारणी का रस घेतात त्याच्यामध्ये? नाही, मला वाटतं साधारणपणे प्रत्येक वेळेला राजकारण्यांनी रस घेतलं म्हणजे ते काही इथं राजकारणासाठीच नसतं. काही चांगल्या पद्धतीचे निर्णय सुद्धा क्रिकेटर्सच्या आणि माजी क्रिकेटर्ससाठी सुद्धा या एमसीएच्या संपूर्ण आपण जर बघितलं तर या कालावधीमध्ये झालेल्या आहेत. सुरुवातीला पवार साहेबांनी सुद्धा यामध्ये एमसीएमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा अनेक निर्णय झाले. बीसीसीआयचे अध्यक्ष होते त्यावेळेलाही झाले. आत्ताही बीसीसीआयचे अध्यक्ष आमचे शहाजी आहेत त्यांच्याही ठिकाणी चांगल्या पद्धतीचे निर्णय होत आहेत आणि साधारणपणे खऱ्या अर्थानं जो प्रतिनिधी तिथं बसतो किंवा जे प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट असतात यांची खेळाडू प्रतीची इच्छाशक्ती काय आहे आणि क्रिकेटच्या संदर्भातलं इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीनं त्यांना आणखीन स्ट्रेंथन करायचंय, मजबूत करायचंय, या संदर्भातली त्यांची जी काही मानसिकता आहे ह्याकडे सगळ्यांनी जास्ती लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. शेवटी खेळाडूंना वाव मिळणं, त्यांच्यासाठी चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीची संधी उपलब्ध होणं, त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळणं, मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे अधिक प्रमाणात लक्ष देऊन इथं मतदार मतं देण्यासाठी येत असतात. मेंबर्स जे आहेत ते मतं त्यांची त्या ठिकाणी व्यक्त करत असतात किंवा मतांच्या रूपाने देत असतात. शेवटी आणि हे इलेक्शन आहे, ते इलेक्शनमध्ये मतदार म्हणून जे मेंबर्स आहेत ते ज्यांना संधी देतील त्या पद्धतीनं संधी मिळत असते. लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी मध्ये अनेक अडचणी येतात. ते साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचे ई केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई केवायसीची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. नाही, अशा 18 नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे ई केवायसीची प्रक्रिया आहे.
त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली, त्या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले, म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये. तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं, मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच. आता तुम्ही मतदान केलं आहे, आता त्यांची भेट झाली, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी सुद्धा जस्ट अशीच विचारपूस केली की झालं का वोटिंग किंवा काय, असं तर साधारण पद्धतीनं नाही माझ्यासोबत राजकीय. शेवटचा प्रश्न, पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावर अंजली देवाण नाही, या संदर्भातली भूमिका ही 24 तासाच्या आत दादांनी स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर जो तो आहे त्या आपापल्या पद्धतीनं मतं व्यक्त करणार. विरोधक काही वेळेला वाटच बघत असतात. तर पहिल्या 24 तासाच्या आतच दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भातली चौकशीची समिती करावी, त्या चौकशीच्या समितीचा अहवाल येईल, त्याच्यामध्ये जी काही दोषी असतील त्या पद्धतीनं कारवाई करावी. त्याच्यामुळे राजीनाम्याचा बाकी इतर गोष्टींचा काही विषय त्या ठिकाणी येत नाही आणि चुकीच्या गोष्टीचं दादा समर्थन करणार नाही याची आम्हाला खात्री. पण टार्गेट केलं जातं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.